आहे, लोकांनी अर्ज दिले नाही असं सांगितलं त्यांनी. माझं मराठा समाजाला आव्हान आहे, हे आपल्याला मुद्दाम हिनवतेत, मुद्दाम नाव ठेवत. तुम्ही अर्ज दिलेले आहेत मराठा समाजाने, मला पक्का माहिती. तुमच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा सरकारनं किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारून घेतलेले नाहीयेत. परंतु आता हेच आपल्यावर उलट बदनाम करतेत, आपल्यावर दडपशाही करतेत, दबाव आणतेत, खोटरडं बोलतेत की मराठ्यांचेच उदासीनता आहे, मराठीच अर्ज येत. उदासीनता आहे तर एवढे करोडो मराठी एकत्र येते कसे? फडणवीसांना शिंदेना कळत नाही की करोडो लोक कसं काय एकत्र यायला लागलेत? हे बघा, मराठा समाजाला पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, तुम्ही लेकरा बाळाचं वाटोळं करून घेऊ नका, घरात बसू नका. ज्यांनी अर्ज केलेत हैदराबाद गॅझेटनुसार त्यांनी आजपासून आंतरवलीत यायला सुरुवात करा. तुम्ही अर्ज इथं द्या, सांगा मी हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलेला आहे पण मला प्रमाणपत्र दिलं नाही. ठासून सरकारच्या छाताडावर बसून सांगा जरा. घरात झोपू नका रे तुम्ही. हे लोक हिनवायला लागलेत, आपणच त्यांना बसवलंय, ते अपमान करायला लागले आपल्या लेकरा बाळाचा. ते म्हणते मराठ्यात उदासीनता आहे, मराठ्याला आरक्षण नाही पाहिजे, मराठ्यांना अर्ज केले नाहीत. सांगा कोणी कोणी केलेत, इथं अंतरवालीत येऊन सांगा. दुसरं सांगतो परत, ज्यांनी केले ते येऊन सांगा, आणि ज्यांनी अर्ज घेऊन गेलेत पण अधिकाऱ्यांनी घेतले नाहीत असे लोक पण अंतरवलीत आज या, आज रात्रभर या, दिवसभर या. म्हणजे ध्यानात ठेवा मराठा समाज, ही मीडिया आपलं दुःख वाटून घेणार आहे, भावना वाटून घेणार आहे. वारंवार मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, मीडिया सुद्धा दाखवते. उगाच झोपू नका, दातड काढीत घरी बसू नका, काही कामं नाहीयेत. लेकरा बाळाचं वाटोळ करू नका, मुर्दे पाडू नका त्यांची. या नेत्याच्या मागे हिंड, त्याच्या नेत्याच्या मागे, याच्या सभाला जाय, त्याच्या सभाला जा, आमच्या जत्राला जायचं, आमच्या खेत्राला जाय. तुम्ही जरा शहाणे व्हा मराठी. जरा तुमच्यातला आळस मरगळजी आहे ना, जरा झटकून टाका. छत्रपती शिवरायांचे विचाराचे वारसदार आहेत आपण. मर्द मराठी जरा पेटून थोडेसे काय म्हणाले ते ध्यानात ठेवा जरा नेते लोक. देवेंद्र फडणवीस सांगन तिकडून तसं विखे बोलायला आहे. ते सांगायला की मराठ्यात उदासीनता आहे, अर्जच केले नाहीत. ज्या मराठ्यांनी अर्ज घेऊन गेलेत पण त्यांचे अर्ज घेतले नाहीत, अशा मराठ्यांनी आज दिवसभर, उद्या पण, आज रात्री पण आंतरवालीत येऊन सांगा मी अर्ज घेऊन गेलो पण दिला नाही. हो बघा अर्ज. दुसरं, ज्यांनी अर्ज दाखल केलेत पण त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले नाही ते पण या. तिसरं, ज्यांची नोंद सापडलेली असून सुद्धा अधिकाऱ्याने आतापर्यंत तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही किंवा अर्ज घेतला नाही. नोंद सापडल्याचा विषय सांगतो. आतापर्यंत हैदराबाद गॅझेटचा सांगितला, आता 58 लाख नोंदी ज्याच्या सापडल्यात त्या बांधवांनी नोंद असून त्याला अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारून घेतला नाही. अशांनी नोंद घेऊन अंतरवाली द्या. नका घरी झोपू तिकडं. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी, विदर्भातले, आपल्या मराठवाड्यातले, खानदेश कोकणातले मराठी नोंद घेऊन नुसतं घरी झोपू नका तिकडं. इकडे मोटरसायकलला किक मारा आणि इकडे या, तेव्हा पोर आली की बाळीचं कल्याण होईल. आणि सांगा ही माझी नोंद आहे, तरी द्यायनात. महसूल पुरावाच नाही म्हणतेत, कुठं तो वावशेळ जुळाना म्हणतेत. आता नोंद सापडली, महसूल पुरावा नाही वावरा, आम्हाला काय करावं मराठीने, आम्ही काय करावं? मेलेला माणूस दाखवा म्हणते, त्याचा का सांगता घ्यायचा कुठून घेतो? मेलेला तुझा बापाने घेतला होता का?